नमस्कार. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मकर संक्रांती स्पेशल म्हणून मी आज तिळगुळ वडी बनवलं होतं. तर त्याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचं आहे. ते व्यवस्थितपणे 5 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त लालसर होईपर्यंत भाजू नका. 5 मिनिटच भाजून घ्या, म्हणजे असं कलर व्हायला पाहिजे त्याचं. जास्त भाजू नका, नाहीतर टेस्ट चांगलं लागत नाही. थोडंसंच भाजायचं आहे त्याला. त्यानंतर आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला थोडेसे काजू आणि विलायची घालायचे, 5 ते 6, आणि ते आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. ओबडधोबडच फिरवून घ्यायचं आहे, जास्त असं बारीक वाटून घेऊ नका. त्याच्यानंतर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये 1-2 चमचे तूप घाला आणि हे जे आपण तीळ फिरवून घेतलं होतं, तीळ, काजू आणि विलायची, ते आता आपल्याला तुपामध्ये व्यवस्थितपणे 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट. ते घातल्यानंतर ना चव छान येतं म्हणून घालायचं आहे. आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला गूळ घालायचं आहे. तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार, पण हे बरोबर आहे अंदाज. अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ चांगलं असल्यामुळे मला आता जास्त अजून तूप घालायची गरज भासली नाही, मऊ झालेलं आहे. तुम्हाला वाटेल की हे ड्राय आहे खूप, गरजेनुसार तुम्ही अजून 1-2 चमचे तूप अजून घालून ते परतू शकता. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये खाली तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थितपणे वरून दाबायचं आहे. असं हे बघू शकता मी कसं सेट करते आहे त्याला. अशा पद्धतीने आता वरून आपल्याला हे दाबत राहायचं आहे. झालं 5 मिनटानंतर ना बघू शकता हे किती छान दिसतं आहे. आता आपल्याला वरतून छान दिसण्यासाठी थोडंसं तीळ घालायचं आहे. तीळवडी आहे कळण्यासाठी. आता हे आपण कट करून घेणार आहोत. बघू शकता काप किती छान असे निघत आहेत. व्यवस्थितपणे कट करायचं आहे. तुम्हाला हवे असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. बघितलं ना किती सोपं आहे बनवायला. बाहेरनं आणण्यापेक्षा तुम्ही घरी बनवून सगळ्यांना वाटू शकता. किती छान दिसतंय बघू शकता वडी. टेस्टला देखील खूप छान झालेलं. तुम्ही पण नक्की बनवा आणि मला कळवा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.